छात्र भारतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद कोकाटे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं। शिक्षण हक्क कृती समितीच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या शिक्षकांना आणि तरुणांना एकत्र करणारे आमदार कपिल पाटील साहेब आणि विचार मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते मित्रहो, छात्र भारती गेल्या 30 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते आहेत। या 30 वर्षात काम करत असताना छात्र भारती बहुजनांच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि इथला जो विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून बाहेर जातो त्या विद्यार्थ्याला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहासाठी आणण्यासाठी छात्र भारतीने प्रयत्न केला। 2003 साली आता या ठिकाणी उल्लेख केला गेला, खाजगी विद्यापीठ मांडलं गेलं। छात्र भारतीने मागच्या अधिवेशनावरती नागपूरच्या अधिवेशनावरती मोर्चा काढला आणि महाराष्ट्र शासनाला सांगितलं की हे विद्यापीठ जर मुठभरांचं असेल तर आमच्यासाठी हे विद्यापीठ नसेल तर हे विद्यापीठ आमच्या कामाचं नाही, हा काळा कायदा रद्द केला पाहिजे। मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्यासाठी जिल्हा परिषद शाळा आहेत, नगरपालिकांच्या शाळा आहेत आणि पुणे विद्यापीठ सारखं, मुंबई विद्यापीठासारखं विद्यापीठ आहेत। हे जे विद्यापीठ आम्ही आणू घालत आहोत हे विद्यापीठ तुमच्यासाठी नाहीत, ज्याच्या बापाच्या खिशात पैसा आहे तो या विद्यापीठामध्ये शिकेल। 2 दिवसापूर्वी मित्रहो, वर्तमानपत्रामध्ये अजिम प्रेमजी नावाच्या एका मोठ्या धनाढ्य याचं बंगळुरूला अजिम प्रेमजींचं जे विद्यापीठ आहे त्याची जाहिरात अशी होती की विप्रो इंडस्ट्रीजमध्ये गेल्या 2 वर्षानंतर ज्या काही 60-70 हजार रिक्रुटमेंट निर्माण होणार आहेत त्याचं शिक्षण देण्यासाठी अजिम प्रेमजींनी बंगळुरूमध्ये स्वतःचं विद्यापीठ स्थापन केलं। याचा अर्थ असा आहे की कच्चा माल निर्माण करण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागते ती यंत्रणा हे सगळे उभे करतायत आणि आपल्यासाठी चतुर्थ श्रेणीचं काम असेल म्हणून खाजगी विद्यापीठांसारखं काळा कायदा या देशामध्ये आणत आहोत। या सगळ्या कायद्यांचा छात्र भारतीने निषेध केला आहे। मी या ठिकाणी आमदार कपिल पाटील साहेबांना धन्यवाद देईल की 7वा वेतन आयोग मागण्यासाठी शिक्षक रस्त्यावर उतरला नाहीत, शिक्षणाचा हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहेत। त्यानिमित्ताने मी आमदार कपिल पाटील साहेबांना धन्यवाद देईल। मागच्या वर्षी या महाराष्ट्र सरकारने झेड ग्रुप नावाचं एक कुभांड काढलं, काळी यादी तयार केली आणि त्याच्यामध्ये अनेक कोर्सेस टाकले। MCVCचे कोर्सेस असेल, कम्प्युटरचे कोर्सेस असेल आणि व्यावसायिक कोर्सेस असेल, ज्याची शिष्यवृत्ती शासनाने बंद करून टाकली। आज त्या महाविद्यालयातल्या मुलांची अवस्था अशी आहे की झड शिक्षण घेता येत नाही। महाविद्यालय म्हणतं आम्हाला सरकारकडनं अनुदान आलं नाहीत, आम्हाला सरकारकडनं ग्रँट मिळाली नाहीत, तुम्हाला या कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण घेता येणार नाही। शिष्यवृत्तीचे फॉर्म सगळ्या विद्यार्थ्यांकडनं भरून घेतले आणि आता विद्यालय त्यांच्याकडे 25-25 हजार रुपयाची फी मागते। मी या निमित्ताने सरकारला सांगू इच्छितो की आज आम्ही सनदशीर मार्गाने तुमच्या समोर गारांडी मांडतोय, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये। ह्या तरुणाला कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही छात्र भारतीमध्ये शिकलोय की आमचं हत्यार संविधान असेल। आम्ही दर्जाची आणि संधीची समानता संविधानाच्या अंगाने मागत असू, शिक्षणाचा हक्क संविधानाच्या शस्त्राने मागत असू, पण जर हा तरुण या संविधानाच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने जर तुम्ही आम्हाला आमचा हक्क देत नसाल तर तुमच्या गाडीच्या काचा फोडल्याशिवाय राहणार नाहीत। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा समान कायदा करण्याशिवाय गत्यंतर नाही। आणि म्हणून या ठिकाणी या निमित्ताने मी सांगू इच्छितो की या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून शिक्षणातून बाहेर पडावं लागतं, या सगळ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजेत। खाजगी विद्यापीठाच्या नावाने जो काळा कायदा महाराष्ट्र सरकारने आज राज्यपालांच्या सहीसाठी पेंडिंग आहेत, छात्र भारतीने महाराष्ट्रातून 1-1.5 लाख पत्रकं राज्यपालांना लिहिली आणि सांगितलं की साहेब मुठभरांसाठी केलेला हा कायदा तुम्ही सही करू नका, हा कायदा होऊ देऊ नका। मी कपिल पाटलांचं या निमित्ताने स्वागत करतो की महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये ना विरोधी पक्षाला याची खंत आहेत, अशा नालायक विरोधी पक्षाचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो की जो शिक्षणाच्या क्षेत्रावरती ठाम भूमिका घेऊन सरकारला विरोध करत नाही। तोडपाणीचं राजकारण करायचं असेल तर सरकारच्या विरोधामध्ये नको त्या बाबतीमध्ये विरोधी पक्षनेता आकांड तांडव करतो, पण शिक्षणाच्या बाबत कुठलाही आमदार शब्दाने बोलत नाहीत। कपिल पाटील आपले एकमेव आमदार आहेत जे शिक्षणाच्या बाबत सभागृहामध्ये एकट्याचा आवाज बुलंद करतात। या निमित्ताने आपण सर्वजण या शिक्षणाच्या संदर्भामध्ये भविष्यातला संघर्ष अधिक तेजीने, अधिक सकसपणे मोठा करू आणि मी या ठिकाणी छात्र भारतीच्या वतीने ग्वाही देतो आणि सरकारला विनंती करतो की मायबाप सरकारा जर थोडीशी लाज असेल तर जे विद्यार्थी शिक्षण क्षेत्राच्या प्रवाहातून बाहेर जात आहेत त्यांना बाहेर जाण्यापासून थांबवा। कारण एका कवीने असं म्हटलंय की जो कोणी शाळा महाविद्यालय बंद करतो तो जेलचे दरवाजे उघडतो आणि जेलचे दरवाजे जर आमच्यासाठी उघडले तर तुमच्यासाठी ती गोष्ट भूषणावर राहणार नाहीत। फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही निवडणुकीला मतदान करतात,
तुमच्यातली कोणतीही अवलाद फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेण्याची लायक नाही, अशी वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका. मी या निमित्ताने पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो आणि आमदार कपिल पाटील साहेबांना विनंती करतो की साहेब, झेड ग्रुप नावाची जी यादी आता निर्माण केली आहे त्या यादीमध्ये जे 60-62 कोर्स टाकले आहेत त्या कोर्समधल्या सगळ्या मुलांचं शिक्षण आज दुरापास्त झालेलं आहे. छात्र भारतीने आंदोलन केलं, शिवाजीराव मोगेंनी घोषणा केली, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाहीत. या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करेल की त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, म्हणून सुद्धा आपण मागणी ठेवली पाहिजेत. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात, मला शांततेने ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.